नमस्कार भावांनो, सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे। आता ज्या पोराचं ड्रीम आहे SSC GD BSF असेल, CISF असेल, आसाम रायफल, त्यांच्यासाठी एक सगळ्यात मोठी गुड न्यूज की SSC GDच्या ज्या जागा आहेत ना ते लवकरच येणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। ही वॅकन्सी कधी येणार आहे, वॅकन्सी किती येणार आहेत, ओके, पेपर कधी होणार आहे, ग्राउंड कधी होणार आहे, वय किती लागतं, सर्व माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त ऐका, ठीक आहे। पहिली गोष्ट दादा काय इथं, हां लक्ष द्या, SSC GD 2025-26 नवीन जागा लवकर यायला लागले त्या। हां शेवटी आई बापांसाठी तर वर्दी अंगावर घालावं लागणार आहे। लय दिवस झालं, लय लोकांना आवड होते ती, त्यांची पण जिरवायची असेल तर अंगावर वर्दी पाहिजे, एवढं तर सगळ्यांना माहिती आहे दादा। नवीन जागा लवकरच येणार आहेत। वय, शिक्षण, अभ्यासक्रम, मैदानी चाचणी या वर्षी वर्दी घालणार 100%। जागा कचकाटून येणार आहे त्या, फक्त अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि एवढाच अभ्यास करायचा आहे, दुसरं काही करायची गरज नाही दादा। दुसरी महत्त्वाची गोष्ट दादा, कोणी धिंगाणा बॅच घेतली नसेल, ज्याला कोणाची बाबा सेंट्रल गव्हर्नमेंट असू दे, स्टेट गव्हर्नमेंट असू दे, कोणती पण एक्झाम असू दे, प्ले स्टोअरला जावा, गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा। ज्याला ही धिंगाणा बॅच घ्यायचे त्यांनी माझा नंबर, हा नंबर आहे 7057969327 या नंबरला 399 रुपये पाठवा। त्याच्यानंतर दादा आपलं करंट अफेअरचा कोर्स आहे। करंट अफेअर सगळ्या एक्झामला महत्त्वाचा आहे। रोज डेली 100 क्वेश्चन असणार आहेत। ॲप इन्स्टॉल करा गायकवाड अकॅडमी आणि माझ्या नंबरला 199 रुपये पाठवा दादा। त्याच्यानंतर दादा आपली टेस्ट सिरीज आहे, पोलीस भरतीची टेस्ट सिरीज आहे, ग्रुप डी ची टेस्ट सिरीज आहे, SSC GD ची पण टेस्ट सिरीज लवकरच लॉन्च करणार आहे, काही प्रॉब्लेम नाही। ज्याला घ्यायचं आहे त्यांनी 99 मध्ये घ्या, प्ले स्टोअरला जाऊन गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा, बस झालं। आता सगळ्यांना दिसत असेल दादा SSCचं कॅलेंडर असतं, जसं आता रेल्वे पण कॅलेंडर काढायला लागले दादा। रेल्वेच्या पण खूप जागा येणार आहेत आता ऑक्टोबरमध्ये दादा। हां NTPCच्या जागा ऑलरेडी आलेत, फॉर्म भरायला लवकरच सुरुवात होणार आहे, JEEच्या वॅकन्सी आलेत। पहिली गोष्ट दादा SSCचं कॅलेंडर आहे, ओके, ह्या SSCच्या कॅलेंडरमध्ये आहे ना दादा, SSC GD आहे का दादा, 25 ऑक्टोबरला, म्हणजे अजून किती दिवस आहेत दादा, मोजून 25 दिवस राहिलेत। 25 दिवसानंतर SSC GDच्या कचकाटून वॅकन्सी येणार आहेत। आणि पहिली SSC GD ना दादा 10वी पास भरते, ज्या पोराचं एज्युकेशन 10वी झाले ना तुम्ही कचकाटून फॉर्म भरायचे। आता दुसरी गोष्ट दादा, ज्यावेळेस पुलवामा हल्ला झाला ना त्यावेळेस एक न्यूज आली होती बघा, BSF CISF त्याच्यामध्ये कचकाटून वॅकन्सी भरणार आहे, बरोबर आहे का नाही। आणि तुम्ही SSC GDचं कधी पण बघा, ज्यावेळेस SSC GD वॅकन्सी टाकते ना 24-25 हजार वॅकन्सी असते, नंतर एकदा फॉर्म भरला ना घाच दिवशी वॅकन्सी 50-55 हजार होते। हे आतापर्यंतच्या SSC GDचं वैशिष्ट्य आहे, ठीक आहे। त्यामुळे ही चान्स कोणी सोडायचं ना दादा, वॅकन्सी भरपूर येणार आहेत। ओके भाऊ, हळूहळू सगळी माहिती बघू। पहिली गोष्ट दादा, SSC GD साठी वय किती लागतं, हां काय एज्युकेशन आत्ताच सांगितलं, 10वी पास भरते दादा। पहिली गोष्ट दादा, ज्या पोराचं दादा वय ओपन असेल EWS असेल, पहिली गोष्ट दादा ओपन EWS या सगळ्यांना वय किती लागतं दादा, 18 ते 23, हे सर्वांना माहिती आहे, 18 ते 23 आहे दादा, बरोबर आहे। जर OBC असेल, OBCला 3 वर्ष एक्सटेन्शन असतं दादा, 18 ते 26, आणि SC ST ला दादा 5 वर्ष एक्सटेन्शन असतं दादा, 18 ते 28। हे वयाचा डाऊट तर क्लिअर झाला। आता ज्यावेळेस ऑफिशियल नोटिफिकेशन येईल ना दादा त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत की बाबा तुमची डेट ऑफ बर्थ कितीच्या नंतरची किंवा कधी अगोदरची नसली पाहिजे, हे नोटिफिकेशन आल्यावर समजेल दादा। आता त्याच्यानंतर दादा पहिली गोष्ट, आता काय काय पोरांनी NCC केलेले दादा, त्या NCCच्या ABC जे काय सर्टिफिकेट आहेत ना त्याची तुम्हाला मार्काचा पण फायदा होणार आहे, पहिली गोष्ट समजून घ्यायचं आहे। आता ज्या पोराकडे NCCचं C सर्टिफिकेट आहे, किती दादा C, 5% मार्क मिळणार दादा। किती टक्के मार्क, 5%। ज्याच्याकडे B सर्टिफिकेट आहे त्याला 3% आणि ज्याच्याकडे A सर्टिफिकेट आहे दादा त्याला 2%, हे तर सगळ्याला माहिती आहे दादा, बरोबर आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, SSC GDचा पेपर हा मराठीमध्ये होतो, मराठीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, फक्त तयारीला जोरात लागायचे तर डॉक्युमेंट आत्ताच्या आत्ता काढून घ्यायचे,
चान्स घालवू नका भावांनो. जिंदगीत नोकरी लय महत्त्वाची असते दाद्या. ज्या पोराकडं नोकरी नाही ना भावा, त्या पोराला विचार समाजात काय किंमत आहे काय नाही. ती जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे ना भावा, तू कुठल्या पेपरला नापास झालाय ते नाही, किंवा तुला कुठली पोरगी सोडून गेले ते पण नाही दाद्या. आपलं वय झाले आणि आपण कमवू शकत नाही आणि आई वडिलांच्या जीवावर आपण खातोय, हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. पहिली गोष्ट समजून घे दाद्या. हा, त्याच्यानंतर दाद्या पहिली गोष्ट, आता तुम्ही फॉर्म भरला, पेपर आहे ना जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. टाईम कमी आहे. ऑक्टोबर चालू आहे, सॉरी सप्टेंबर चालू आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 3 महिने गावते, तर 90 दिवस गावते ती. हा, दिवाळी आली, दिवाळीत तू गावाकडे जाणार, तिथं मामाच्या पुरीवर लाईन मारत बसणार, नाहीतर गावातल्या पुरीवर लाईन मारत बसणार. काय होणार नाही दादा, ह्या टेम्पररी गोष्टी आहेत. त्या तुला परमनंट पाहिजे ना, तुला अभ्यास करावा लागेल दादा. 3 महिना 90 दिवस रूमच्या बाहेर येऊ नको दाद्या. गायकवाड सरचं लेक्चर, गायकवाड सरची PDF आणि गायकवाड सरचं दाद्या पुस्तक, विषय संपला. दुसरं काहीच करू नको दाद्या. पहिली गोष्ट, पेपर आहे ना एकदम पट्ट्यातला पेपर असतो, काही अवघड नसतो दाद्या पेपर. आत्तापर्यंत हिस्ट्री मागच्या वर्षी नाही ना मला 700 पोरं असेच सिलेक्ट झालेले आहेत दाद्या. हा, पहिली गोष्ट, जे ह्याचा एक्झाम पॅटर्न आहे ना काय दाद्या, रिझनिंग. अरे 20 मार्क किती क्वेश्चन आहे दाद्या, 20 मार्क 40. हा, काय अवघड असतं रिझनिंग, किरकोळ असतंय. त्याच्यानंतर GK 20 क्वेश्चन 40 मार्काला. तुम्हाला लास्टला मी सगळं सांगतोय दाद्या. नंतर मॅथ्स 20 क्वेश्चन 40 मार्काला. तुला एकतर इंग्लिश जमत असेल किंवा हिंदी कधी पण निवडायचा भावा. हा, कधी कधी कसं आहे, आपण गावाकडले लोक आहे दाद्या, इंग्लिश आपल्याला जमते ना जमते, पण हिंदीत पोरं चांगली मार्क पाडते द्या. का तर गायकवाड सर जेव्हा पेपर सुरू व्हायच्या महिनाभर अगोदर हिंदीचं लेक्चर घेत. तेवढं जरी लेक्चर नीट केलं ना, 40 पैकी तुझी 36 मार्क सुद्धा कुठे गेली नाही. 36 एवढं डॉट हिंदी असते तुला. ठीक आहे, ते 20 क्वेश्चन असते दाद्या 40 मार्कांना. ओके, आणि ह्या सगळ्यांसाठी टायमिंग असतं दाद्या 1 तास. 1 तासात तुला क्वेश्चन किती सोडवायचे, ते 80 आरामात होतात. आणि भाषा असते ना दाद्या, ही आपली मराठी. आणि दुसरी गोष्ट दाद्या, ह्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. पहिल्यांदा हे समजून घ्यायचं आहे. तुम्ही ही जी पेपर आहे ना, ह्या पेपरला धिंगाणा बॅच, SSC GDचं पुस्तक आणि PDF कोर्स आणि टेस्ट सिरीज एवढं जरी केलं ना, तुला काहीही करायची गरज नाही. तुझी तू आरामात शिकशील दादा. बस झालं, तेवढंच नीट करायचं. व्यवस्थित लेक्चर बघायची, PDF सोडवायच्या, टेस्ट सोडवायच्या, पुस्तक वाचायचं. आरामात 1 वे सिलेक्शन होतं. मला वाटते माझं ऑनलाईनमध्ये दाद्या SSC GDला हायेस्ट रेकॉर्ड होतं दाद्या. 160 पैकी 148 मार्क एका मुलाला पडले होते, हायेस्ट. हा दाद्या, बस झालं, त्यानं हेच केलं होतं दाद्या. आणि तुमचा पण नंबर यादीत पाहिजे असेल तर तुम्हाला हेच करावं लागणार आहे. ठीक आहे दाद्या. त्याच्यानंतर बाबा, आता ज्यावेळेस दाद्या तुझं लेखी क्वालिफाय होते ना, लेखी क्वालिफाय झाल्यानंतर ग्राउंड असतं दाद्या. आता हे ग्राउंड आहे ना दाद्या, ग्राउंड नॉर्मल असतं. ग्राउंडचा विषय कोणी घ्यायचं काही कारण नाही दाद्या. हो बघा, 5 किलोमीटर आहे ना दाद्या, ही 24 मिनिटात पोरांना पळायचं. बस 5 किलोमीटर किती मिनिटात, 24 मिनिटात. आणि मुलींना किती आहे दाद्या, 1600 मीटर 8.5 मिनिटात पळायचं आहे. आरामात होतं. 1600 मीटर मुलींना तर कसलं भारी. किती मिनिटात पळायचं दाद्या, 8.5 मिनिटात दाद्या. हा, आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट येते दाद्या, हाईट. बरोबर आहे का. आता इथं तुम्हाला हाईट दिसत असेल दाद्या, हो का. आता मुलांची हाईट आहे ना दादा 170 सेंटीमीटर पाहिजे आणि मुलींची किती पाहिजे दादा, 157 सेंटीमीटर. चान्स सोडू नका. 25,000 जागा येतील. गाच दिवशी 60,000 किंवा 70,000 पण होतील. का तर पुलवामा हल्ल्यानंतर म्हणली होती BSF CISF मध्ये का CISF 20,000 भरणार आणि BSF 1 लाख भरणार. त्यामुळं कोण दाद्या, ज्याला हा व्हिडिओ भेटलाय ना, पेटून अभ्यास कर दाद्या. आणि फक्त गायकवाड सरचं वापर. तुझं सिलेक्शन 1 वे दाद्या. लिहून दे तू बॉन्डवर लिहून. हा, त्याच्यानंतर दाद्या ही सांगितले दाद्या. हां, ही बघा आता ही ओपनसाठी दाद्या, ओपन OBC EWS ही आहे. ओपन EWS आणि OBC यांच्यासाठी हाईट आहे. आता जी ST मध्ये आहेत ना दाद्या, SC ला पण दाद्या, SC ला पण हीच हाईट आहे. ठीक आहे, फक्त ST ला हाईटमध्ये दाद्या सूट आहे. ST ला हाईट किती लागणार आहे, मेल असेल तर 162.5 आणि फिमेल असेल तर 150. ओके, ही झाली नॉर्मल जिंदगी दाद्या. आता मेन मुद्द्याचं सांगतोय दाद्या. तुला पहिली गोष्ट दाद्या, फॉर्म कधी येणार आहे तर
25 ऑक्टोबरला, बरोबर आहे हां. ओके, पहिली गोष्ट दादा डॉक्युमेंट काढायचे. आता डॉक्युमेंट तुला आधार कार्ड तर सगळ्यांना लागणार आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, 10वीचं मार्कलिस्ट, हे सगळं लागणार आहे तुम्हाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय दादा, EWS. पोरांनो EWS बाबा कोण असेल त्यांनी सेंट्रल EWS काढायचं. कुठलं दादा, सेंट्रल EWS. ओके, कुठलं काढायचं आहे, सेंट्रल EWS. आता दुसरी गोष्ट दादा, जी OBC आहे ना दादा, OBCने सेंट्रल OBC काढायचं आहे. कुठलं दादा, सेंट्रल OBC. SC ST वाल्यांना काय प्रॉब्लेम नाही दादा, इथंपर्यंत सगळ्यांना माहिती कळते. पेपर जर आपण धरला जानेवारी एंडिंग किंवा पेपर आहे ना जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीमध्ये पेपर आहे, ऑलरेडी एक्झाम डेट फिक्स आहे त्यांचे, जानेवारी एंडिंगपासून पेपर चालू होणार आहे. टायमिंग काय दादा, 25 ऑक्टोबरला म्हणल्यानंतर पुढचा महिना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मोजून दादा नियर बाय आपल्याला दिवस गावतात 90. दुसरं काय नाही, 90 दिवसात तुला कंप्लीट करायचं आहे ना. तुला मराठीमध्ये पेपर आहे, आपल्या टप्प्यातला पेपर आहे, टेन्शन घ्यायचं काय कारण नाही. त्याच्यासाठी थोड्याच गोष्टी करायच्या त्या. पहिली गोष्ट, प्ले स्टोअरला जायचं, गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करायचं दादा, गायकवाड अकॅडमी. त्याच्यावर जाऊन काय करायचं दादा, धिंगाणा बॅच घ्यायचे दादा. काय दादा, धिंगाणा बॅच. ओके, त्याच्यानंतर एक PDF कोर्स आहे दादा आणि टेस्ट सिरीज, बस झालं, एवढं घ्यायचं आहे. ह्याची प्राईस पण नॉर्मल आहे दादा. धिंगाणा बॅचमध्ये सर्व विषय, गणित, बुद्धिमत्ता, GK, हिंदी, मराठी, कम्प्युटर, सर्व विषय. याची फी दादा 399 आहे. PDF किती आहे दादा, 199ला आहे. आणि टेस्ट कितीला असते दादा, 99 रुपयाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दादा काय आहे, हे आपलं SSC GDचं स्पेशल पुस्तक. हे जे SSC GDचं स्पेशल पुस्तक आहे ना दादा, व्यवस्थित करायचं. का तर ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला धिंगाणा बॅच, PDF, टेस्ट सिरीज आणि या पुस्तकातलं दिसणार आहे. हे पुस्तक आहे ना दादा 100 नाही 1000% सिलेक्शन देणार आहे. मराठीमधनं प्रॉपर कंटेंट आहे, गणित आहे दादा, बुद्धिमत्ता आहे, GK आहे, इंग्लिश आहे, हिंदी व्याकरण आहे. हां, तयारीला सुरुवात करायचं आहे. का तर SSC GDचा माहोल म्हणजे माहोल असतो दादा. एकतर पुस्तकं राहिले ते कमी, अजून कोणी घेतले नसेल लवकरात लवकर बुकिंग कशी करायचे दादा, हे माझा नंबर आहे 70 57 96 83 27. या नंबरला दादा 500 रुपये पाठवा. नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवायचं. का तर आत्ता पण सांगवलं SSC GDनं पहिल्यांदा 24-25 हजार जागा दिल्या तर लगेच म्हणायचं नाही सर आम्ही फॉर्म कसं भरू. भैया तुला माहीत नसेल, आम्ही या फील्डमध्ये लय दिवस झाले, 24-25 हजार पहिल्यांदा तर वॅकन्सी काढते, पण गाच दिवशी परत 50-55 हजार, आता तर ह्याच्यापेक्षा पण जास्त होईल. त्यामुळे तुझी 10वी झाली ना, अभ्यासाला लाग. ठीक आहे, फक्त एवढंच कर. 3 महिने फक्त गायकवाड सर सोबत राहा, 100% अंगावर वर्दी घालून देतो. नाही घालून दिले की म्हणेल तेवढी चॅलेंज देतो भावा. फक्त अभ्यास तू आईबापाची इमानाने केला पाहिजे. तू सांगेल तर तेवढं कर, बस झालं. फक्त तयार राहा. 20-22 दिवसात ऑफिशियल नोटिफिकेशन येते, परत अख्ख्या महाराष्ट्रात माहोल होऊन जाते. ठीक आहे बाबा, ओके. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. अजून चॅनल कोणी सबस्क्राईब केलं असेल एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.